नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. मागच्या काही दिवसांपासून आपण चर्चा करतोय ती मान्सून हंगामामध्ये कमी पाऊस झालाच, तर शेतकऱ्यांनी त्यांच्या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचंय, पिकांची निवड कशी करायची आहे, या सगळ्याबद्दल बोलतोय. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. त्यामध्ये मातीचा विषय असणार आहे. जर कमी पाऊस पडला पुढच्या काळामध्ये म्हणजेच मान्सून हंगामामध्ये, तर मातीमध्ये नेमके काय बदल होतात? माती त्याचं संवर्धन करायचं असेल, तर शेतकऱ्यांनी आत्तापासून काय काळजी घेतली पाहिजे? त्यासोबत मातीमध्ये जी काही अन्नद्रव्य असतात किंवा तिच्यासाठी पोषक घटक असतात, जी पिकांना पुरवली जातात, त्यामध्ये काय बदल होतात आणि त्या पातळीवरती व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे? या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मृद आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिहर कौसडीकर सर. सर, तुमचं ॲग्रोवनच्या प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, जसं मी आता उल्लेख केला सुरुवातीला, की यंदा मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता ही वर्तवली जाते. तर आता स्पेसिफिकली आपण जर का किंवा मृदा अशी ही कॉन्सेप्ट लक्षात घेतली, तर शेतकऱ्यांच्या समोर आता कोणते मृदविषयक आव्हानं या सगळ्यामध्ये निर्माण होऊ शकतात आणि जर तसे होणार असतील, कारण की आपण मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे, की अतिवृष्टी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमीन जमीन ही खरडून गेलेली होती. आता कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर ते अशी शक्यता किंवा अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता कोणती आव्हानं असू शकतात आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल तर आतापासून शेतकरी त्यांच्या पातळीवरती काय उपाययोजना करू शकतात? विशेषतः आज आपण पाहत आहोत की एल निनोच्या प्रभावाच्या मुळे या वर्षी पावसाचं पाऊसमान हे कमी निश्चित करण्यात आलेलं आहे किंवा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा आहे की या प्रत्येक गोष्टीचा आपल्या मातीवर काय परिणाम होतो, कारण माती हे कृषी व्यवसायाचं भांडवल आहे आणि या बरोबर. मातीच्या आधारावरच आपण सगळी शेती ही निश्चित केलेली आहे. विशेषतः मातीच्या प्रकारानुसार अनेकविध पिकांची निवड केली जाते. या पिकांच्या निवडी पाठीमागे माती किती खोलीवर आहे, उथळ आहे, मध्यम आहे, खोल आहे, अशा प्रकारे तिचे गुणधर्म लक्षात घेऊन पिकांची निवड केली जाते. पण हे सर्वसाधारण नियोजन झालं. आजच्या हम्म. परिस्थितीमध्ये ज्या वेळेस पाणी कमी किंवा पाऊस कमी अथवा पाऊस जास्त, एल निनोचा केवळ कमी पाऊसमान हाच प्रभाव नसून एखाद्या वेळेस तीव्रता जास्त असून एकाच दिवशी 60 ते 70 80 मिलीमीटर पावसाची शक्यता देखील त्यामध्ये असते. मग याही परिस्थितीमध्ये आपल्या मातीवर काय परिणाम होतो, तर मुळात मातीचं संरक्षण करणे आपण प्रत्येक वेळेस शब्द वापरतो. पाऊस कमी असेल तर मातीचे कण 0.002 मिलीमीटर पेक्षाही लहान जे आहेत, ज्यावर सगळ्या जैव रासायनिक अभिक्रिया होत असतात, तसेच पृष्ठभागावरची माती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध असतात, तसेच हम्म. सूक्ष्म जीव हे मोठ्या प्रमाणात असतात. यासोबतच सेंद्रिय कर्ब जे पूर्णतः कुजल्यानंतर हलक्या स्वरूपात होतं, ते आपल्या जमिनीवर असतं. अति कमी पाऊस पडला, वारं वादळ आलं, मोठ्या प्रमाणात वारा आला, तर हे मातीचे कण आपल्या शेतातून दुसऱ्या शेतामध्ये वाहून जातात. आज असं पाहायला गेलं तर भारत देशामध्ये 1/3 जमिनी, जवळपास 120 मिलियन हेक्टर जमिनीचा हा प्रश्न आहे की ज्या ठिकाणाहून माती वाहून जात आहे. मग त्यामुळे मातीचं डिग्रेडेशन किंवा माती डिटोरिएट होत आहे, मातीचं आरोग्य ढासळत आहे, असं निश्चित झालेलं आहे. अनेक अहवालाच्या माध्यमातून हे देखील सिद्ध झालेलं आहे की सर्वसाधारणरित्या 16 टन प्रति वर्षी प्रति हेक्टरी माती वाहून जात आहे प्रत्येकाच्या शेतातून. मग ही माती बर. कोणती आहे, ज्याला जमिनीचं फूल आपण म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या सर, दूध तापवल्यानंतर जी साय तयार होती आणि साईमध्ये जे घटक असतात, तशा पद्धतीनं मातीमध्ये अनेक जैव रासायनिक अभिक्रिया घडून पाण्याच्या माध्यमातून किंवा कमी पाण्याच्या माध्यमातून जे प्रकार होऊन अभिक्रिया घडतात, त्या अभिक्रियेच्या माध्यमातून एक वरचा थर तयार होतो. तो पृष्ठभागावरचा थर जर साईसारखा वाहून गेला तर जमिनीचं फूल वाहून जाणे असं आपण म्हणतो. याला बरोबर. शास्त्रीय भाषेत सॉइल इरोजन असं म्हणतात. मग हे थांबलं पाहिजे आणि हे प्रत्येक परिस्थितीमध्ये जर थांबवलं तरच आपल्या मातीचं आरोग्य हे चांगलं राहील. मग यासाठी पर्याय काय, उपाययोजना काय, तर आपल्या शेताला वळण असलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये
आपल्या शेतामध्ये उषा किंवा धुरे असे शब्द वापरले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की लँड फ्रॅगमेंटेशन किंवा जमिनीची विभागणी शेतकरी तासावर निश्चित करतो, इथून जमीन कोणाची आणि इथून जमीन कोणाची. या परिस्थितीमध्ये आपल्या शेतातील माती ही दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी कमी असलं तरी वाहून जाते आणि ही वाहून गेलेली माती खूप महत्वपूर्ण आहे. कारण निसर्गाला 1 इंच थर तयार करण्यासाठी 300 ते 500 वर्ष काम करावं लागतं. त्यावेळेस मातीचा 1 इंच थर तयार होतो आणि हा थर वाहून जायला एका दिवसात 100 मिलीमीटर पाऊस हा खूप ठरतो. म्हणजे अति प्रमाणात पाऊस देखील पडला तर मातीवरचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागामध्ये अन्नद्रव्य, सूक्ष्मजीव, सेंद्रिय कर्म हे ज्याला मातीचा आत्मा म्हणता येईल, हे सगळं वाहून जाण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येते. मग हे वाहून गेलेलं माती गाळाच्या स्वरूपात धरणात, नदीत किंवा नदीकाठी ही जमा होत जाते. परंतु आपण त्या ठिकाणी पीक जर घेतलं तर आपल्याला आवश्यक असलेले म्हणजे त्या पिकाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य हे मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जमिनीमध्ये सतत अभिक्रिया होणे हे आवश्यक आहे. मातीला आपण डायनॅमिक लाईव्ह सिस्टीम म्हणतो. डायनॅमिक म्हणजे कसं की सतत यामध्ये बदल घडून येत असतात. हे बदल का करतात तर मातीमध्ये जो अदृश्य असा घटक आहे तो म्हणजे मातीमधील सूक्ष्मजीव. या सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून मातीत असलेले 45% खनिज पदार्थ, 5% सेंद्रिय पदार्थ, 25% हवा आणि 25% पाणी या सगळ्यांचा व्यवस्थितरित्या संयोग केला जातो आणि याच्या माध्यमातून एक सॉइल वॉटर तयार होतं जे रायझोस्पियर मध्ये असतं, ज्याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य तयार होत असतात, उपलब्ध मिळतात, सूक्ष्मजीव असतात, अनेक सेंद्रिय घटक, सेंद्रिय पदार्थ त्यामध्ये असतात, संप्रेरक, हार्मोन्स हे घटक देखील असतात. सूक्ष्मजीवांनी तयार केलेले हे घटक खूप महत्वाचे असतात आणि त्याचा उपयोग मुळांच्या माध्यमातून वनस्पती करत असते. पण नेमकं जर अधिक उष्णतामान असेल तर या प्रक्रिये संथ होतात किंवा होतच नाहीत. मग या संथ झाल्या किंवा होतच नाहीत म्हणलं की आपोआपच जे पिकाला आवश्यक आहेत असे घटक आपण पीक स्वतः घेऊ शकत नाही. आणि पाणी जर जास्त झालं तर हे रेडीमेड तयार झालेले घटक हे वाहून जाण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होते आणि आपल्या जमिनी नापीक होण्याकडे सुरुवात होते. की आता पिकं दूर होणार आहेत, पावसाचा अंदाज कमी जास्त आहे, मग या परिस्थितीत या जमिनीचा वापर कसा करावा? अत्यंत सुयोग्य पद्धतीनं वापर करता येतो, ज्याच्यामध्ये हिरवळीचे खत ही जर आपण पेरली, ताग, बरू, ढेंचा, आता सध्या मूग, तीळ अशाही प्रकारची पिकं ही जर पेरली आणि एखादा पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, प्री मान्सून पडला, तितक्या पाण्यावर ही हिरवळीची पिकं येऊन जातात. 30, 35, 40 दिवस पिकाच्या कालावधीनुसार फुलोरा येण्यापूर्वी ही पिकं परत आपल्याला जमिनीत गाडून टाकता येतात. म्हणजे या सध्या मातीचा उपयोग एकदम खरीप मध्ये न करता लेट खरीप ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं जरी शेतकऱ्यांनी केला तर जोखीम ही कमी होते आणि उत्पन्न किंवा उत्पादन एखाद्या पिकाचं शेतकरी घेऊ शकतो. हा झाला तिसरा पर्याय, ज्याच्यामध्ये जमिनीचा योग्य वापर त्या ठिकाणी केला जातो. जमिनीचा वापर तीनही माध्यमातून होतो. एक, पुनर्चक्रीकरण होऊन खालच्या थरातील अन्नद्रव्य वरच्या थरात येण्यासाठी हिरवळीचे खत मदत करतात. 2, तण येऊ नये म्हणून हिरवळीच्या खतांची वाढ मोठ्या प्रमाणात होते, जमीन झाकून टाकल्या जाते. 3, सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिक्स झाल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीत वाढते. 4, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत असल्यानंतर सूक्ष्म जीवांची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांचं प्रमाण हे वाढीला लागतं. आपोआपच सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात झाले की खनिजीकरणाची प्रक्रिया होत अनेक प्रकारचे अन्नद्रव्य जसं प्रोटीन्स पासून नायट्रोजन मिळण्याची प्रक्रिया ही सतत जमिनीमध्ये चालू राहते. लिग्निन, सेल्युलोज, हेम्युसेल्युलोज हे जे घटक आहेत, कार्बोहायड्रेटचे पदार्थ आहेत, याला कुजवण्याची प्रक्रिया होत असताना अनेक असे सेंद्रिय पदार्थ सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून तयार केले जातात. त्याला ब्युटारिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, अनेक सेंद्रिय आम्ल, हे सेंद्रिय आम्ल जमिनीत मिसळले जातात आणि आपोआपच जमिनीच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होते, जमिनीत सेंद्रिय कर्ब कायम राहायला मदत होते. की आता जर का पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पुढच्या काळात जर पडला किंवा कमी पाऊस पडला एकूणच मान्सून हंगामामध्ये
तर आमच्या शेतीच्या जी काही माती आहे किंवा जमीन आहे त्याच्यामध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर ओलावा टिकून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीचे जे शेतकऱ्यांना कमी खर्चिक असतील असे काही पर्याय आहेत का? बरोबर. आता आपलं पीकही गेलं नाही पाहिजे. समजा एखादा मोठा शेतकरी हं. असेल तर त्याला हिरवळीची खतं आपण सांगतो आणि त्याचा आचरण. सांगतो. बरोबर. पण जो साधारण शेतकरी आहे, कमी ज्याच्याकडे क्षेत्र आहे, त्यांनी आंतरपीक म्हणून हिरवळीची पिकं घेता येतात सर. आणि हं, आंतरपीक हं. म्हणून घेतलेली ही पिकं 30 ते 35 दिवसात, 40 दिवसात आपण गाडून टाकले, की जैविक हं. आच्छादन पण तयार होतं आणि बरोबर. मुळातच जो जमिनीमध्ये असलेला ओलावा आहे, जो शेतकऱ्याला अपेक्षित आहे, की पिकाला हं. मिळाला पाहिजे, तो कायम राहतो आणि पिकाला जो मेन पीक आहे त्याला मिळत राहतो. म्हणून आपण हं. बरेचदा असं सांगतो आजही, की बहुपीक पद्धती किंवा आंतरपीक पद्धती ही आज शेतकऱ्यांनी अवलंब करणं गरजेचं आहे. कारण याच हं. मातीचा उपयोग केवळ एक पीक पद्धती म्हणजे सोयाबीन तर सोयाबीन, कापूस तर कापूस, ऊस तर ऊस अशा प्रकारे न घेता आपल्याकडे खरीपमध्ये जे 2-4 पिकं आहेत, जे रेनफेड म्हणू शकतो, जे कोरडवाहू जमिनीत येणारे पिकं आहेत, याची लागवड जर आपण केली, एक ठराविक विभागणी करून आपल्याकडे जेवढं क्षेत्र आहे, 25% मिलेट्सला, 25% पल्सेसला, 25% ऑइल सीड्सला आणि 25% कॅश क्रॉपला. तर शेतकऱ्यांची जोखीम कमी होऊन कुठलं ना कुठलं पीक त्याच्या हाताशी येऊ शकतं. हाताशी राहू शकतं. कारण बरोबर आहे. पावसाची गॅरंटी, पावसाची तीव्रता हं. आणि पाऊसमान हं. या तीनही गोष्टी सध्या आपल्या हातात नाही आहेत. आणि याच्यामध्ये कधी बदल होईल निसर्गतः ते पण शेतकरी अंदाज नाही लावू शकत. आपण एक ढोबळ अंदाज सांगतो शेतकऱ्याला, की यावर्षी पाऊस कमी आहे, पाऊस जास्त आहे किंवा अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे, नियोजन करा. तर हं. ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये बहुपीक पद्धती होती, खरीपमध्ये तीळ पण घेतला, खरीपमध्ये कमी अधिक कालावधीची पिकं हा पण फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे बरोबर. मूग समजा 60-65 दिवसाचा आहे, उडीद तुमचं 70-75 दिवसाचं आहे, सोयाबीन तुमचं 90-95 दिवसाचं आहे. ती अशा प्रकारे वेगवेगळ्या कालावधीचे पिकं हे जर शेतकऱ्यांनी मुद्दामहून पेरणी करतानाच घेतले, तर निश्चितच चांगला परिणाम दिसून येतो. आज अच्छा. तुरीचा सगळ्यात चांगला पर्याय आहे, की लाँग ड्युरेशनल हं. पण आहे आणि जास्त पाऊसमान, कमी पाऊसमान या दोन्ही परिस्थितीत चालतं. तिळाचा चांगला योग्य पर्याय आहे, ऑइल सीड आहे, स्टर्डी क्रॉप आहे, कमी पाऊस, जास्त पाऊस या दोन्ही परिस्थितीमध्ये ते टिकाव धरून राहणार आहे. मग जे कमी कालावधीचे पिकं आहेत, याला लेट खरीप. जसं आपण हं. सुरुवातीला म्हणलं, की फारच आपण 7 हो. जून किंवा 7 जुलै असं न विचारात घेता, जरी हं. पाऊसमान लांबलं किंवा पाऊस कमी पडला, शक्यतोवर 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, अशी आपली शिफारस आहे. बरोबर. पण इतका पाऊस नाहीच पडला आणि तो उशिरा पडला, तर अशा वेळेस हं. पीक किंवा जमीन हे खाली राहतं. शेतकऱ्याच्या हाताशी काही येणार नाही. म्हणून आपण एक हिरवळीचं खत सांगितलं आहे. ते 30 ते 35 दिवसाचा वेळ मॅनेज करेल आणि हं. ऑगस्टमध्ये हं. आपल्याला या इतर पिकांची लागवड आपत्कालीन पीक नियोजन म्हणून करता येऊ शकते. सर, आता दुसरा एक प्रश्न असा सुद्धा निर्माण होतो, की आता जर पुढच्या काळामध्ये आपल्याकडे जे काही मान्सूनचे आत्ताचे अंदाज येत आहेत, त्यामध्ये पावसाचे खंड हे साधारण जुलै-ऑगस्टमध्ये जाणवतील अशा पद्धतीचे प्राथमिक अंदाज येत आहेत. अर्थात हे अंतिम अंदाज नाहीयेत. अजून अचूक अंदाज येण्यासाठी काळ जाऊ द्यावा लागणार आहे. पण तो अंदाज लक्षात घेतला तर शेतकऱ्यांना एक चिंता अशी सुद्धा असते, की असे पावसाचे खंड जर का ऐन खरीप हंगामामध्ये पडले, तर आमच्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तर कमी होतेच आणि त्यासोबत मग सुपीकतेवरती सुद्धा परिणाम होतो का? बरोबर आहे. आता अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात चांगलं पाणी धरून ठेवण्यासाठी भूसुधारक आपण वापरत होतो. तेच भूसुधारक आजही आपल्याला वापरता येतात. उदाहरणार्थ, की हं. जिप्सम नावाचा रासायनिक घटक आहे, ज्याचा वापर भूसुधारक म्हणून करता येतो, ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. सेंद्रिय पदार्थ याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. सिंगल सुपर फॉस्फेट हे खत जे शेतकरी वापरतात, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता येते. नंबर 4 गांडूळ खताचा वापर देखील आपण जर केला, तर या गांडूळ खताच्या माध्यमातून जरी जमिनीवर असलं तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. म्हणजे कालखंड जर मोठा असला तर यावेळेस जे जमिनीमध्ये या खतांच्या माध्यमातून पाणी तयार झालेलं आहे किंवा राहिलेलं आहे, याचा वापर पिकांच्या माध्यमातून होतो. नंबर 2 आपण हं. या कालखंडामध्ये एक अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं. जसं की पोटॅशियम नायट्रेट या हं. विद्राव्य खताची फवारणी जर शेतकऱ्यांनी एक 5 ते 6 दिवसाचा कालखंड जर असला जाणवला, तर लागलीच ही घेतली तर पिकाची शरीरक्रिया चालू राहून पीक हे जमिनीत
कायम राहतं, पीक पूर्ण माना टाकणार नाही किंवा वाया जाणार नाही आणि आपोआप ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस त्याचं पुनर्जीवन होऊन सगळ्या प्रक्रिया जसं फुलोरा येणे, फुलं आल्यानंतर शेंगा येणे किंवा फळ येणे ही प्रक्रिया चालू राहते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये पोटॅशियम नायट्रेट यासारख्या अन्नद्रव्याचा वापर करणे ही आपण शिफारस केलेली आहे. विशेषतः फळबागा ज्या आहेत त्याचा जर ताण पडत असेल तर अशा ठिकाणी केओलिन नावाचा घटक आहे. या केओलिनची जर फवारणी आपण केली तर पानामार्फत होणारं बाष्पीभवन हे कमी होतं. यासोबतच जमिनीत जितकं मॉइश्चर आहे, आर्द्रता आहे, पाणी धरून ठेवलेलं आहे, तितक्या कमी पाण्यावर झाड जिवंत राहण्याची प्रक्रिया चालू राहते. अन्यथा कमी पाण्यामध्ये झाडांची मुळं पाणी आणि अन्न शोषण करू शकत नाही. त्यावेळेस नक्की झाड वाळायला लागतं, आधी सुकायला लागतं, मग वाळायला लागतं आणि मग ते जिवंत करणं अवघड होतं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण केओलिन हा घटक फळबागांसाठी जर वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. बरोबर. सर, आता अन्नद्रव्यांचा तुम्ही उल्लेख केलाच आहे, तर त्यालाच धरून एक प्रश्न असा सुद्धा आहे की आता कमी पाऊस असेल तर शेतकऱ्यांचं एकतर आर्थिक गणित असं सुद्धा असतं की आता पाऊसच कमी आहे तर उत्पादन आमच्या हाती येतंय की नाही आणि त्यातनं आम्हाला उत्पन्न मिळतंय की नाही, एक भ्रांत असते तशी किंवा एक चिंता पण असते शेतकऱ्यांना. तर मग कमी खर्चामध्ये शेती पिकांचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अजून पीकनिहाय काही पर्याय असू शकतात का? जसं की आता तुम्ही कडधान्यांचा उल्लेख केला, तर कडधान्यांमध्ये वेगळे, परत सोयाबीन, कापूस असेल, याच्यामध्ये काही वेगळे, असा काही पॅटर्न आहे? बरोबर. आता आपल्याला जर जोखीम माहित आहे की आपलं पाऊस येणार नाही, मग उत्पन्न हाताशी येईल की नाही, आपण खूप खर्च करून बसू, ही एकदम योग्य आणि चांगली भावना आहे की शेतकऱ्याला निश्चित कळत नाही की होणार काय. तर यासाठी होणार चांगला काय? पर्याय असा आहे सर, सगळ्यात पहिल्यांदा बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया प्रत्येक पेरणीच्या वेळेस किंवा लागवड करताना शेतकऱ्यानं जर केली, बीज प्रक्रिया 3 प्रकारची करता येते. खताची करता येते, औषधाची करता येते आणि जीवाणू खताची करता येते. खत म्हणजे काय, तर पोटॅशियम नायट्रेट सारखं खत, याची बीज प्रक्रिया करता येते, ज्याच्या माध्यमातून उगवण क्षमता ही चांगली राहू शकते. नंबर 2, सूक्ष्म अन्नद्रव्याची बीज प्रक्रिया देखील प्रत्येक पिकाला करता येते. प्रत्येक बी लागवड करताना किंवा पेरणी करताना जर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड नंबर 2 हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, 1 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीनं वापरलं तर त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं होतो आणि पिकाला जमिनीतून किंवा फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्य कमी लागतात. दुसरा प्रकार आहे जीवाणू खतांचा वापर. जीवाणू खतं आज आपण द्रवरूप प्रकारात तयार केलेली आहेत. प्रत्येक कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये याची उपलब्धता आपण करून दिलेली आहे. समजा शेतकऱ्याला जर रासायनिक खतावर 2,000 रुपये खर्च लागत असेल तर त्याचा 2,000 रुपयाचा खर्च न करता 200 रुपयाचं जे आपण सर्वसाधारण लिक्विड जैविक खत जर वापरलं, ज्याला आपण NPK कॉन्सॉर्शियम म्हणतो. आज NPK कॉन्सॉर्शियम आम्ही आमच्या भागात परभणीला किंवा राऊरी किंवा अकोला सगळ्या ठिकाणी मिळत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात, विद्यापीठाच्या ऑफिसमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये याची उपलब्धता आहे. ही अत्यंत स्वस्त आहे, शेतकऱ्याला उपयोगी आहे. याची बीज प्रक्रिया करता येते. याची बीज प्रक्रिया केलं तर आज रासायनिक खताची सुरुवातीची मात्रा नाही दिली तरी चालते. जर रासायनिक खतांचा वापराची आपल्याला बचत करायची आहे, खतं योग्य पद्धतीनं योग्य प्रकारची जर आपल्याला वेळेवर मिळत नसतील तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्याकडे विद्रव्य खतांचा वापर हा एक खूप चांगला पर्याय आहे. या विद्रव्य खतांचा वापर पिकाच्या वाढ संवेदनशील अवस्थेमध्ये जर आपण केला तर निश्चितच रूपानं विद्यापीठांनी ज्या शिफारशी दिलेल्या आहेत, विशेषतः व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी 19-19-19, फुलोरा येण्यासाठी 0-52-34, आलेला फुलोरा टिकण्यासाठी आपल्याला 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट किंवा पूर्ण वाढीच्या कालावधीमध्ये पोटॅशियम शूनाइट, कॅल्शियम नायट्रेट किंवा बोरॉन, पोटॅशियम सल्फेट अशा प्रकारची विद्राव्य खतं जी अनेक संस्था उत्पादित करतात, यांचा वापर शेतकऱ्याला करता येतो आणि यामुळे निश्चितच आपल्या खर्चामध्ये 75% बचत होती. ज्या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये लागणार आहे त्या ठिकाणी तुमचं काम 25 रुपयात होतं. हा झाला विद्राव्य खताच्या मार्फत देण्याचा प्रयोग. पहिला आपण झालं की अन्नद्रव्याची बीज प्रक्रिया. दुसरा प्रयोग आहे की जीवाणू खतांचा वापर. आज द्रवरूप जीवाणू खते आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात तयार केलेली आहेत
की प्रत्येक पिकासाठी वेगळं द्रवरूप खत आपण तयार केलेलं आहे, ज्याला आपण NPK कॉन्सोर्शियम म्हणतो, ज्याच्यामध्ये पिकाला आवश्यक असणाऱ्या प्रमुख, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य विरघळून किंवा उपलब्ध करून देण्याची क्षमता ज्या जीवाणूंमध्ये आहे, या जीवाणूंचं एकत्रित सोल्युशन, कल्चर हम्म, किंवा विरजन हम्म. आपण तयार केलेले आहे. याची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या खतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. तसेच बियाण्याची उगवण क्षमता आणि बियाण्याचा फर्स्ट स्टँड इस्टॅब्लिशमेंट म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी आणि सुरुवातीच्या काळामध्ये मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होणे आणि अनेक असे जैविक पदार्थ तयार होणे, ज्याच्या माध्यमातून कीड रोग थांबवता येतात, असे पदार्थ देखील तयार होतात. तर ती जीवाणू द्रवरूप जीवाणू खतांची प्रक्रिया जर प्रत्येक पिकात, प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक हवामानात, प्रत्येक जमिनीत केलं तर निश्चितच खर्चामध्ये बचत होईल आणि जमिनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य याचा सुयोग्य वापर त्या ठिकाणी केला जाईल आणि पर्यायाने जमिनीतच सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल आणि जमीन आपली आरोग्यदायी किंवा हेल्दी ज्याला म्हणता येईल, सुपीक ज्याला म्हणता येईल, ती आपल्याला करता येईल. आणि तिसरा पर्याय, आज अनेक असे शेतकऱ्यांना प्रश्न असतात की हंगाम जर व्यवस्थित नसेल तर कीड रोगांसाठी जो खर्च केला जातो, 30% कीड रोगांसाठी खर्च केला जातो, याची देखील बीज प्रक्रिया करण्यासाठी विद्यापीठानं अनेक असे पदार्थ उत्पादित केलेले आहेत. याचा वापर शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना करता येतो. आता 3 गोष्टी सांगितल्यावर पहिला प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येईल, 3 तर गोष्टी आम्ही करू शकत नाही. तर सगळ्यात चांगली सुविधा अशी आहे की हे तिन्ही एकत्र करून बीज प्रक्रिया आपल्याला करता येते. बीज प्रक्रिया करण्यासाठी फक्त शेतकऱ्यांनी धीर धरून पेरणी करताना किंवा लागवड करताना थोडा कालावधी काढायचा आहे आणि ही बीज प्रक्रिया करूनच पेरणी किंवा लागवड करायची आहे. म्हणजे हमखास कीड रोगांपासून संरक्षण होईल, अन्नद्रव्याचं नियोजन त्या ठिकाणी होईल, खर्च आपोआप कमी होईल. ज्या तुम्हाला निविष्ठा लागणार आहेत फवारणीसाठी म्हणा किंवा जमिनीतून देण्यासाठी, त्या निविष्ठांची बचत होईल आणि याच्या माध्यमातून अशा हंगामात, अस्थिर अशा हंगामात, अस्थिर अंदाज असलेल्या हंगामात शेतकऱ्याला खर्च कमी करून शेती ही चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पीक वेगवेगळ्या फेजेस मधनं जात असतं, त्यावेळी मातीचा सामू जो की फार महत्वाचा घटक आहे, त्यानंतर क्षारता आणि त्यासोबतच आता कमी पावसाचं प्रमाण, तर हे 3 घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचा पिकांच्या वाढीवरती नेमका काय परिणाम होतो किंवा त्याची पिकाच्या वाढीवरती काय लक्षणं दिसू शकतात, त्याचा नेमका अंदाज शेतकऱ्यांना येत नाही. तर तो अंदाज किंवा ती लक्षणं कशी ओळखली पाहिजेत की आता या 3 घटकांचा पिकांवरती परिणाम होतोय? सर्वसाधारणपणे सामू जो आहे तो 6.5 ते 7.5 इतका असणं अपेक्षित आहे. जास्त जर सामू झाला तर लक्षात घ्या, जसं आपल्या शरीरात आपल्याला ऍसिडिटी झाली आणि तुमच्या समोर पंचपक्वान्न जरी ठेवले तर आपण खाऊ शकत नाही, तशा पद्धतीनं जर जमिनीचा सामू हा 8 पेक्षा जास्त झाला तर एक तर पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिळणं दुरापास्त होतं, यांची उपलब्धता जमिनीत कमी होते. मग अशा परिस्थितीमध्ये फवारणीच्या माध्यमातून हे खत द्यावे लागतात. जमिनीत दिलेल्या खतांची कार्यक्षमता आपोआप कमी होते. या सामूमध्ये जे आवश्यक सूक्ष्मजीव आहेत, उपायकारक सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांचं प्रमाण देखील, कार्यक्षमता देखील कमी होते. प्रमाण आणि कार्यक्षमता जर सूक्ष्मजीवांची कमी झाली तर आपोआपच जैव रासायनिक अभिक्रिया घडत नाहीत, अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळत नाही. हीच परिस्थिती आहे क्षारता जर जमिनीत वाढली. क्षार वाढल्यानंतर आपल्याला माहित आहे की जसं आपण घरी लोणचं करताना मिठाचं प्रमाण असतं किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरतो, का वापरतो की सूक्ष्मजीवांची प्रक्रिया होऊन हे कुजून जाऊ नये, कारण हे जैविक आहे, ऑर्गॅनिक आहे. तसं क्षार जर वाढले तर आपल्या जमिनीत उपायकारक असलेले सूक्ष्मजीव सुद्धा काम करत नाहीत, त्यांची कार्यक्षमता आणि प्रमाण कमी होते आणि आपोआपच हे क्षार, जसं आपण म्हणतो पावसाळ्यामध्ये मीठ सादळतंय, जे काही जमिनीत पाणी आहे ते क्षार शोषण करून घेतात आणि क्षारानं शोषण करून घेतलेलं पाणी पिकाला उपलब्ध होत नाही, हा अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय अपेक्षित आहे तर सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थ 1 ना 2 अनेक प्रकार पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. ह्या उपलब्ध पर्यायामधून कोणत्याही 1-2 पर्यायाचा जर वापर केला तर निश्चित रूपानं हे जे अनिष्ट परिणाम, जास्त सामू, आम्लारी धर्मी सामू,
किंवा क्षारता याच्यामुळे होणार आहे तो होत नाही. आणि बरं. जमिनीत सेंद्रिय पदार्थ ठेवल्यानंतर आपोआपच पाणी धरून ठेवणे, सूक्ष्मजीवांच्या अभिक्रिया वाढवणे, उपलब्ध अन्नद्रव्य वाढवणे ही प्रक्रिया होते. कारण त्या पाण्यामध्येच हे सगळे विरघळलेले उपलब्ध असलेले अन्नद्रव्य उपस्थित असतात, उपलब्ध असतात. तेच पिकांमार्फत घेतले जातात. म्हणून सेंद्रिय पदार्थ असणे, त्यासाठी जे 2-3 पर्याय आपण केले, हिरवळीचं खत खत. घेणे आणि गाडून टाकणे किंवा अंथरणे. बाहेर जरी तुम्ही घेतलं, जिथं पडीक क्षेत्र आहे, एक छोटं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जरी हिरवळीचं खत घेतलं आणि ते कट करून जरी आपण जमिनीवर अंतरलं तरी हाच सुयोग्य पर्याय आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे. सर, सेंद्रिय कर्बाबद्दल सातत्याने आपल्याकडे चर्चा होत असते. शेतकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस पण आहे. पण सेंद्रिय कर्ब नेमका टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे प्रामुख्यानं? ते पण दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा कमी पावसाची परिस्थिती असेल तर मग तर सेंद्रिय कर्ब जास्तच मॅटर करतो. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी आत्तापासून घ्यायला पाहिजे, की त्यांचा सेंद्रिय कर्ब आत्ता नाही तातडीनं, पण पुढच्या काळामध्ये हळू सुधारता येईल? कारण की आपण नैसर्गिक संकट जी आहेत ती एक झाली की एक आपल्यावरती येऊन आदळत आहेत आणि त्याचा मोठा फटका बसतोय. मानवाचं आरोग्य हिमोग्लोबिन पहिला भाग असतो. कधी पण तुम्ही रिपोर्टमध्ये पहा. हिमोग्लोबिन किती आहे त्याच्यानुसार तुमचं आरोग्य कसं आहे हे सांगितलं जातं. तसं जमिनीचं हिमोग्लोबिन म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे. आता हे बरोबर. सेंद्रिय कर्ब 0.7 ते 0.9 पर्यंत किंवा 1% पर्यंत इथपर्यंत असेल तर जमिनीत तुम्हाला कुठलेही पदार्थ टाकायची गरज पडत नाही आणि आपोआप आपल्याला त्या सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून अन्नद्रव्य उपलब्ध होत राहतात. परंतु असं नाही. आज पाहायला गेलं तर 0.3 ते 0.5 इथपर्यंतच आपल्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे. मग हे वाढवण्यासाठी हे काही एका रात्रीतून, एका हंगामात, एका वर्षात वाढत नाही. नाही वाटत. नियम बरोबर. असा आहे, 1% जर सेंद्रिय पदार्थ जमिनीत करायचे असेल तर 3 वर्ष तुम्ही जमिनीत जे पिकं घेत आहात याच्यातलं घरी काहीच न्यायचं नाही. सलग 3 वर्ष जशाच्या तसं जमिनीत तुम्ही गाडून टाकलं तर 1% पर्यंत सेंद्रिय कर्ब होऊ शकते. पण हे शक्य आहे का? तर नाही. नाही. प्रात्यक्षिक स्वरूपात नाही किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून नाही, हे शक्य नाही. मग नाही. थोड्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब जमिनीत टाकत जाणे हीच एक पर्याय आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो आणि वाढवलेलं जमिनीत टिकवू शकतो. याच्यासाठी पर्याय बरोबर सेंद्रिय आहे. खतांचा वापर. अनेक असे कृषी उद्योगांचे उपपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये कोंबडी खत आहे, शेळी मेंढी खत आहे, बायोगॅस स्लरी आहे. या खतांचा वापर किंवा ब्लड मिल, बोन मिल काही जे शेतकरी आहेत हे देखील वापरतात. याचा वापर शेतकऱ्याने जर केला तर निश्चित रूपानं जसं शुगर केन फॅक्टरीज मधून मळी आहे याचाही वापर कंपोस्ट रूपांतर करायचं आणि त्याचा वापर जमिनीत करू शकतो. जे काही काडी कचरा तुमच्याकडे आहे या पिकांच्या अवशेषाला कुजवण्यासाठी डिकम्पोजिंग कल्चर विद्यापीठामार्फत मिळतात, खाजगी संस्थामार्फत देखील मिळतात. यांचा वापर जरी शेतकऱ्यांनी केला आणि त्या पिकांच्या अवशेषाला कुजवून, कारण 1/3 भाग हा निश्चितच आपल्याला मिळतो पिकांपासून, मग तो जर भाग आपण जमिनीसाठी वापरला आणि सेंद्रिय कर्ब म्हणून, सेंद्रिय कर्बाचा स्रोत म्हणून, तर निश्चित रूपानं आपण जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो. सेंद्रिय कर्ब बरं. वाढवणं इतकं महत्वाचं आहे की हा घटक, जसं हिमोग्लोबिनचं महत्व आपल्या आरोग्यात आहे तसं सेंद्रिय कर्बाचं आहे. सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, सर्व जैवरासायनिक अभिक्रिया घडत राहतात, कीड आणि रोग थांबवले जातात, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, आर्द्रता कायम राहते. जे काही पीक तुम्ही घ्याल याचं गुणवत्तापूर्ण अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळू शकतं. सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून जमिनीची मशागत सोपी जाते. सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून अनेक प्रकारे जे उपाय योजना आपल्या जमिनीत होतात आणि पिकांवर फायदेशीर परिणाम होतात ते म्हणजे एक रामबाण इलाज आहे. म्हणून आज बरं. सेंद्रिय कर्ब वाढवणे किंवा सेंद्रिय कर्ब टिकवणे हे दोनही आव्हानं शेतकऱ्यांपुढे आहेत आणि यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, जीवाणू खतांचा वापर, कृषी उपपदार्थांचा वापर, जमिनीवर जैविक आच्छादनांचा वापर, याच पर्यायांचा उपयोग करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सर, पाऊस जर का कमी असेल पुढच्या काळामध्ये तर शेतकऱ्यांच्या समोर पुढची एक समस्या, जसं आपण आधी
मातीबद्दल बोललोत, जमिनीबद्दल बोललोत, नंतर पीक पद्धतीबद्दल बोललोत. आता पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं, म्हणजे आपण खतांवरती सुद्धा बोललोय, काय वापरलं पाहिजे वगैरे. तर पाण्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पातळीवरती कसं केलं पाहिजे? भरपूर पाणी देण्याची किंवा दांड पद्धतीनं पाणी देण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि आता जर का पावसाचे खंड पडले, तर तितकंही पाणी देता येईल की नाही पिकांना, खरीप पिकांना, अशी एक चिंता सुद्धा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवरती जमिनीला पुरेसं ठरेल अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एक भौतिक सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत, की ज्यांच्याकडे ट्यूबवेल आहे, बोअर आहे, याचं पुनर्भरण हं, करण्याची प्रक्रिया आता सहजासहजी उपयोगात आणता येते. हं. विहिरींचं देखील पुनर्भरण करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. पाणी दांडानं, सरवणी किंवा पाटाचं पाणी अजिबात शेतकऱ्यांनी जमिनीला सध्या तरी दिलं गेलं नाही पाहिजे. कारण आजच्या परिस्थितीमध्ये पाणी कमी आहे. म्हणजे 100 लिटर पाणी आज दिल्यापेक्षा तेच विभागणी करून 10 लिटर पाणी जर आपण पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये दिलं, याच्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रयोग उपयोगी ठरतो. याच्यासाठी तुषार सिंचनाचा प्रयोग उपयोगी ठरतो. म्हणजे कमी पाण्यामध्ये पिकाची गरज भागवणे हा उद्देश हा साध्य होतो. म्हणून आज पाणी वापरत असताना ज्याला आपण म्हणू की ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन याचाच वापर शेतकऱ्यांनी करावा. एक दुसरा पर्याय की जो सहजासहजी शेतकरी करू शकतात, त्याच्यामध्ये आहे की फवारणीच्या माध्यमातून देखील पिकाला पावसाच्या कालखंडामध्ये पाणी देता येतं. आज बरेचदा लक्षात बरं. येत नाही. फळ पीक आणि भाजीपाला पिकामध्ये आम्ही अनेक असे प्रयोग केले की वॉटर स्प्रे, हं, म्हणजे हं. पाण्याची फवारणी जरी नुसती केली, त्याच्यात कुठलं औषध किंवा खत हे न वापरता तरीही मायक्रो क्लायमेट तयार होतं आणि झाडाला त्या प्रकारे तितकी संजीवनी प्राप्त होते आणि झाड कमी पावसाच्या काळामध्ये देखील, जमिनीत कमी पाणी असताना देखील टिकाव धरून राहतो. तर अशा प्रकारे पाण्याची बचत किंवा कमीत कमी पाण्यामध्ये किंवा कमीत कमी पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी जे कोरडवाहू पिकं आहेत किंवा आपण खरीप सीझनमध्ये पिकं घेणार आहोत, या प्रत्येक पिकाची गरज लक्षात घेऊनच पाण्याचा वापर करावा. आज बहुपीक पद्धतीचा जर अवलंब केला तर पाणी आपल्याला विभागणी करून देता येतं. कारण प्रत्येकाची फुलोरा अवस्था वेगळी आहे, विकास अवस्था वेगळी आहे, काढणी अवस्था वेगळी आहे. अशा प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याची विभागणी करून त्या पिकाला पाणी देता येऊ शकतं. म्हणून शेतकऱ्यांनी प्रिसिजन ॲग्रिकल्चर, मोजून मापून पाणी देणे, मोजून मापून अन्नद्रव्याचा वापर करणे, रासायनिक खतांचा वापर न केला तरी चालेल, परंतु त्याला पर्यायी विद्राव्य खतांचा वापर करणे, अशा प्रकारे जर काही घटकांचा अवलंब केला, पद्धतींचा अवलंब केला, तर आपण उत्पादन खर्चामध्ये बचत करून एक ऑप्टिमम, ज्याला सर्वसाधारण उत्पादन म्हणू, अशा प्रकारचं उत्पादन, पण ते दर्जेदार असणार आहे असं उत्पादन आपण घेऊ. यामध्ये विशेषतः पाण्याला सहनशील असणाऱ्या पिकांची निवड देखील किंवा विविध वाण देखील आहेत. हा देखील विचार शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही, की ज्याच्या हं. माध्यमातून कमी पाण्यात येणारी पिकं, जसं आपण प्रत्येक पिकाला लक्षात घेतो 2 पाणी पाहिजे, 3 पाणी पाहिजे, एका पाण्यात होतं किंवा प्रोटेक्टिव्ह इरिगेशन किंवा संरक्षित पाणी दिलं तरी होतं. अशा प्रकारचा पिकांचा अभ्यास किंवा पिकांची निवड जर केली तर आपण याही हंगामात शेती किंवा शेती व्यवसाय हा यशस्वी करू शकू, अशी मला आशा वाटते. आभार. धन्यवाद सर.